आज आपण पावसाच्या दिवसात शरीराची इम्युनिटी पॉवर वाढवणारे, न्यूट्रिशन, फायबर व प्रोटीनने भरपूर असणारे, तसेच कोणत्याही डाळीचे पीठ न वापरता गव्हाचा वापर करून व साखर न वापरता गुळाचा वापर करून पौष्टिक व स्वादिष्ट असे लाडू तयार करणार आहोत। त्यासाठी साधारण 4 ते 5 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी खोबरं, 1 वाटी मखाने, 1 या 1.5 वाटी गूळ, 2 वाटी तूप, पाव वाटी काजू, पाव वाटी बदाम, पाव वाटी भोपळ्याच्या बिया, पाव वाटीपेक्षाही कमी अशा टरबूजच्या बिया, पाव वाटी तीळ, पाव वाटी डिंक व थोडे खसखस व चवीपुरतं इलायची पावडरचा वापर आपण करणार आहोत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व ड्रायफ्रूट अर्धा टीस्पूनमध्ये आपण वेगवेगळे भाजून घेणार आहोत। तूप शक्यतो तुम्ही घरचेच वापरा, म्हणजे जास्त पौष्टिक आणि स्वादिष्ट लाडू बनतील। व पिठालाही नंतर साधारण अर्धी वाटी तुपात आपण चांगले खमंग असा वास येईपर्यंत मंद आचेवर शेकून घेणार आहोत। सर्व मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाकून जारसर दळून घेऊ। थोडेसे मिक्सरच्या भांड्यामध्ये पीठ व गूळ टाकून तेही दळून घेऊ, म्हणजे गूळ पातळ होणार नाही। नंतर राहिलेले तूप गरम करून ते सर्व मिश्रणामध्ये टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ। तुम्ही पाहू शकता हे लाडू एका हातानेच वळले जात आहेत, म्हणजे आपण वापरलेले तुपाचे प्रमाण एकदम परफेक्ट आहे। अशा प्रकारे हे लाडू वळवून घेऊ। 15 ते 20 दिवस हे लाडू चांगले राहतात। हे लाडू खाल्ल्याने आपल्याला एनर्जी तर मिळतेच, पण त्यासोबत ते केमिकल व शुगर फ्री असल्याने शरीराला पौष्टिक आहेत। ते तुम्ही मुलांना लंच बॉक्समध्ये, मोठ्यांनाही व संध्याकाळी स्नॅक्स म्हणूनही सर्वजण खाऊ शकतात। अशाच सोप्या व घरगुती रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।